बातमी पावसासंदर्भात आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते। अंधेरी सबवे पाण्याखाली गेला। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये बोरिवली, कांदिवली, त्याचबरोबर अंधेरी, मालाड या परिसरामध्ये देखील पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गिरीश, अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे। सबवे आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। तर गिरीश यांच्याकडे आपण जाणारच आहोत, मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत। अंधेरी सबवेमध्ये अशा प्रकारे पाणी भरलेलं आहे आणि या सबवेतील वाहतूक आता बंद करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस बरसतोय। पुन्हा एकदा जाणार आहोत गिरीश यांच्याकडे। गिरीश, तर ही दृश्य आपण पाहतोय। चल 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 गिरीश, सध्याची काय स्थिती आहे? जोरदार पाऊस सध्या देखील सुरू आहे का? नक्की सागर, आपण पाहतोय की आज सकाळी पहाटेपासूनच मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता याचे पडसाद सुद्धा उमटू लागलेले आहे। मी सध्या मुंबईच्या अंधेरी सबवे परिसरामध्ये आहे। 1 फूट पाणी सध्या या परिसरामध्ये जमल्याचे आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। महानगरपालिकेचे कर्मचारी, त्यासोबतच स्वयंसेवी संस्था आणि मुंबई ट्रॅफिक विभाग सध्या या ठिकाणी उपस्थित आहे आणि पाण्याचा निचरा करण्याचा जो प्रयत्न आहे तो पूर्णपणे या ठिकाणी सुरू झालेला आहे। जे दुकानदार आहेत त्यांच्या देखील दुकानामध्ये काही वेळापूर्वी या ठिकाणी पाणी साचलं होतं, पाणी भरलं होतं आणि हे पाणी काढण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा या ठिकाणी केला जातोय। आसपासच्या ज्या सोसायटीज आहेत त्यामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि जवळपास 1 फूट पाणी या सगळ्या सोसायटीजमध्ये गेलेलं आहे। या पाण्यातून माग काढताना आज मात्र मुंबईकरांची दमछाक उडाली। आपण पाहतो की कशा पद्धतीने पूर्वेकडून पश्चिमेला जाताना नागरिकांना हाल सोसावे लागतात। पॅन्ट वर करून या ठिकाणी आपण पाहतोय की जे नागरिक आहेत ते छत्री घेऊन, बॅग्स घेऊन या ठिकाणाहून माग काढताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। तर एकंदरीतच मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा पाऊस पडतो त्या ठिकाणी सखल भाग असतो, अशाच पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतं। पाणी साचतं, पाणी साचल्यामुळे जी घाण असते गटारातली ती सुद्धा बाहेर येते आणि जे मेन होल्स आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सुद्धा आता वर आलेले आहेत आणि त्यातून पाण्याचा जो निचरा आहे तो सुद्धा आपण पाहतोय की कशा पद्धतीनं होतंय। जे पाणी गटारात जातं तेच पाणी पुन्हा रस्त्यावर येतंय। अनेकांच्या ज्या बाईक्स आहेत त्या सुद्धा या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो आणि महानगरपालिका याबाबत काही ठोस उपाययोजना आता करणार आहे का हे सुद्धा पाहण्यात। नक्कीच गिरीश, त्यामुळे आता अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेलेला आहे, वाहतूक बंद झालेली आहे आणि बऱ्याच भागामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे।